मित्रांनो, टरबूज तसेच खरबूज पिकामध्ये एक महत्त्वाचा संदेश. भरपूर शेतकरी आपलं पीक हे 30 दिवसाचं आहे, वाढ झाली नाहीत, नेमकं आता काय करावं, असे प्रश्न भरपूर शेतकऱ्यांचे आहेत. तर बघा, आपला प्लॉट 30 दिवसापर्यंत हा मल्चिंगच्या खाली उतरलेला नव्हता. आज 34 ते 35 दिवस झालेले आहेत. तुम्ही प्लॉट पाहू शकता, अक्षरशः मल्चिंगच्या खाली आलेला आहे. पूर्ण प्लॉट हा इथे झाकत चाललेला आहे. आता आपण काय करतो की लवकर वेल वाढीसाठी आपण त्याला नायट्रोजन सोडणे किंवा अमोनियम सल्फेट सोडणे किंवा इतर काही विद्राव्य खत आहे ते सोडणे, फवारणी करणे, अशा प्रकारचं आपण काम करतो. वेलीला आपण वाढवतो आणि नंतर जेव्हा सेटिंगच्या वेळेस जर वेल झाकली तर सेटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणून आपण वेल वाढीकडे जास्त लक्ष देणे कामाचे नाही. वेल 30 दिवसापर्यंत मल्चिंगवरच असणे आवश्यक आहे, म्हणजे सेटिंग ही मल्चिंगवर होईल आणि आपल्या फळांना डाग पडणार नाही. मी भरपूर शेतकऱ्यांचे मेसेज बघितले की आमच्या वेलींची वाढ होत नाही. तर वाढ ही 30 दिवसानंतरच रेग्युलर लागतो आणि नंतर एका दिवशी किंवा 2 दिवसांनी अर्धा फूट हा वेल वाढत असतो. त्यामुळे आपण वेल वाढीकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आपण मुळ्या कशा वाढता येईल किंवा मुळांवर कशा प्रकारे काम करता येईल असं आपण काम करावं. आता अक्षरचा हा प्लॉट 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवेल की हा इथे झाकला जाईल. आपली सेटिंग सुरू झालेली आहे, पाहू शकता. बघा, एका ठिकाणी 2-2 फळं लागलेले आहेत. म्हणजे एका झाडाला जवळपास 4 ते 5 फळं हे येथे लागून तयार झालेले आहेत. मधमाशीने 3 ते 4 दिवसामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. आपण क्वीन बी फवारणी केली होती, रिझल्ट खूप छान मिळाला आपल्याला. आज आपण समोरचे इथे प्रोसेस करणार आहोत. येथे तार काठी आज लावण्याचं काम आपलं इथे सुरू होईल. इथे 4 आंतरपीक केली त्यामुळे